मामा यंदा आकडा जत्रा बित्रा आहे का नाही तुमची? हा जावया आजच जत्रा आहे की. काय बोलताय? आणि सांगितलं नाही पुरीनं. काय रे जो म्हणजे जावायला ठेवून तुम्हाला जत्रा खायची होती काय? अरे राव तसं असतं वय दवा कुठं. अव सांगितलं की पुरी पैसे सांगितलं होतं राव 4 दिवस झाले की मी. खरं काय? आणि मग काय होय ग मामानं आकडा जत्रेला सांगितलं होतं आपल्याला. हो सांगितलं होतं की. मग तो का सांगितलं नाही? तुम्हीच म्हणला मला आज काम आहे म्हणून नाही सांगितलं. अगं तुला माहित आहे ना मठानं जत्रा असली आम्ही कसले बी काम सोडून जातो म्हणून सांगायचं कळत नव्हतं होय मला आधी. सुट्टी काढली नसती होय मी. बावळाट कुठली? हॅलो. अहो मामा काय झालं? तिनं मला मस्त सांगितलं होतं. हा म्हटलं तुमच्याकडून एखादा फोन आला असता तर आज बरं वाटलं असतं. नाही तुम्ही या हो का वाटच बघतो या. बर बर मामा हे काय कुठे शिकायचंय पण? हा घरीच आहे आपल्या गावातल्या घरी. गावातल्या का वस्तीला गेल्या वर्षी वस्तीला केलं ना आता गावातल्या घरी म्हणताय? कार्यक्रम खंड कुठं आहे? ती 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 वर जेवायचं वस्तीवरच आहे. मग डायरेक्ट वस्तीला येतो की. हा मग या आणि तुंबा बिंबा काय? आता का लय गडबडीत आहे राव जावाय सगळी सोय केली. या तुम्ही. तसं ना तुम्हाला काय येताना आणू का काय? आला का मग विचारणं झालं वय. हा नाही गपचीप घेत मला बी आता पाहुण्या रावळ्यामुळे घेता या नाही. बर बर ऐका लेख ऐकते गपचूप घेऊ आपण. हा ठेवू का? हा ना याला बरं झालं. ए पोरे इकडे. तुला काय सांगा बिंगायचं कळतं का नाही की बाबा माझ्या माहेराची जत्रा आहे म्हणून? तुला माहित आहे ना मला जत्रेतलं मटण आवडतं. हो माहितीये की. बावाट निवळ. चल ती झाडू ठेव साईडला. चल गाडी हो चला चला लगेच जायचंय. असंच होय. मग बरं चला. यायला तुला कधी वाटतच नाही की आपला नवरा घेऊन माहेराला कधी जावं म्हणून का? तिथे गेल्यावर लगेच 4 बायका लगेच तुला म्हणते त्या बाया पुणेचा नवरा आला वाटतं. ए तसं काय नाही ती म्हणत. ग बसा तुम्ही. खाणं राहणं लाकडागत खाणं बोकडागत आहे. कसा ना कदा वासा वासा करत असता आहो तुम्ही मला माहिती. जा येतच नसतो मी. मग काय बोलायचं नाही मला मग माणसात मग उगवलंय तुला मग तुकडं वाढते. हा चला. होय ग हा मामा कुठला ब्रँड घेत? ए बाबा तुम्ही काय असलं पाहुण्या रावळ्याच्यात काय करू नका. मग काय तर त्यांना एकतर प्यायचा सुमार नाही. अगे साईडला जाऊन घेतो की थोडी थोडी. काय करायचंय पण तुम्हाला प्यायची तर तुम्ही प्या की. लागा 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 एवढी मोठी लागा जत्रा घालणार लागा आणि त्या जर दारू नसल्या जत्रेला मजा आहे. मजा आहे वय. मग मी काय म्हणतोय हा थोडी थोडी घेतो की. नाही बाबा तुम्हाला प्यायचं तुम्ही प्या. त्या म्हातारा उग माणसात कालवा करतो. मग हे बघ मग मी जाणीत ना मग माघारी मग माघारी जायचं काय संबंध आहे तेव्हा? मी काय सांगतोय ते नीट ऐक. हा. हे बघ आपण काय करू माहित आहे का? आपण एक काम करू. हा मामाला जो ब्रँड लागतोय हा ते नेऊ आणि सगळे जत्रा निरापिरा झाली का नाही हा सासरं जावा आणि बसतो की अगं कोपऱ्यात. तुला काय अडचण आहे का? हा मग निरापेरा झाल्यावर प्या. पण अगोदर दिलं तर तुम्हाला मटण बी नाही रसा बी नाही मग काहीच मिळत नसतं. व मग तर बरं मी येऊ का वाटण एक ब्रँड घेऊन? आता कुठं जाता मला येतो की सोडून. पार्सल थोडीशी घेऊन. तुला काय करायचं चल तुला पुढे सोडतो. बरं चला. बसतो. हा अरे राजा भाऊ. बोला की. हा ती आमंत्रण सांगाल तुला. कशाचं? आपली जत्रा आहे. बरं बरं हा जत्रचं होय. त्या आखाडात नसती वय. हा हा ते देवाचं. येतो की. किती वाजता यायचे आणि कुठे यायचे? अरे पण झाले काय माहितीये का? हा बोकाट ठरवलं होतं एक. बर. आणि अचानक पुण्याला का ती बाय लाखाचं 12,000च केलं की तिने. नाही आमंत्रण तर द्यायला आलाय आणि बोकाड पण ठरवलं नाही अजून. अरे तीच बाबा म्हणलं तुला माहिती असतं आमंत्रण बी सांगावं. पण महत्वाचा विषय बोकाड आहे का बघ. आता बोकाड कुठे बघता सांगा बरं. अरे काय बिकडे जत्रा तर धरली. सगळं सामान आणून टाकलंय घरी. मी काय म्हणतोय गोडाची करा की जत्रा. कशाला बोकाड आणि बिकाड? तसं असतं वय पाहुणे रावळे बोलावले एवढं सगळ्याला आमंत्रण सांगितले आणि गोडाची म्हणले. असं कोणाला बोलावलंय? अरे पाहुणे सगळ्या पाहुण्याला सांगितलंय. हा गावात सांगितलंय. बर. हा लिखीला फोन केलता. लिखीला सांगितलंय. म्हणजे जावा येणार लेक येणार म्हणून चाललंय वे सगळं. हा मग बोकाड पाहिजे ना. बर काय करतो ती बापूंकडे बोकाड आहे का बघू आपण. हा बरं बघ तेवढं अर्जंट. अर्जंट मध्ये जाऊ की आपण आणि बापूंला विचारू. असलं तर लगेच विषय मिटवून टाकू. बरं चल. जत्राचं आमंत्रण द्यायला आलाय. ती गावातली ती म्हातारी सिरियस आहे. कधी पण गचकल. आयला तू म्हणतोय ती बी खरं आहे बरं का राजा भाऊ. मग अरे पण ती गावात आहे. आपल्याला राणा जत्रा करायची आहे.
राणा जास्त माणसं बोलवू नको, नाही तर बघच परत माणसं म्हणतील असं जो हे आहे आणि खुशाल जत्रा करत बसले ते. गचाकले नाही ना, सिरियस आहे. हा सिरियस आहे, बरोबर ती गचाकल्या बघायला तर ती बोकडा भातवाचं बघू. अरे पाहुणे रावळी दारा येऊन बसले, कापू काय? बरोबर, चालते चला. चल. बया किती उशीर झाले गेले ते, अजून कसं येणे ते काय माहिती, का तिथनच पिऊन येते ते काय माहिती. आता इथं पाहुणे रावायच्यात हाय खाली पण आम्हाला पण बाबा नाही सुधारणार हे. म्हणलं आता सुधरल मग सुधरल, सुधरायची लक्षणच माहिती. तर आई कुठे गेली होती गोळ्या वाटताना कोणास झालं का? चल इकडे. मामाला सोसल असा तुंबा घेतलाय, हा काळजी करू नको, जत्रा व्यवस्थितच आपण पार पाडायची. आणि मामानं जर आपल्याला आग्रह केला की बाबा आजचा दिवस मुक्कामी राहा, तर नाही म्हणू नको. घरचं काम बिम सगळं आवरून आलोय आपण. ओ हो हो. तोंड पुसताय काय भानगड आहे? अगे तिथं गेलो हा हा तुंबा आणायला, हा. मग आता मला सांग तिथं नरम आहे का गरम आहे चव घेतली पाहिजे. चेक करावं लागतंय नाही. बरोबर आहे. चढली का अजून? नाही चढली. चढणार सुद्धा नाही, तू काळजी करू नको. हा आखाडातली जत्रा आखाडाप्रमाणेच झाली पाहिजे हो झाली पाहिजे. आणि मटण सुद्धा खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. आज मग मी मामाला स्वतः फोन केला जत्रा बाबतीत. जत्रा देण्यात राहिली पाहिजे, एन्जॉय केली पाहिजे जत्रा. मग काय बरोबर आहे. मटणासारखं मटण, बोकाड असू बकरा असू, चिचून खाऊ, काळजी करू नको. एक दिवस माणसंच खाऊ नका म्हणजे झालं. एवढी घालवली का आम्ही अजून? नाही आता आता रायडर वर बसल्यावर कळल की कस काय चढतीन कस काय हे होती ती. एवढं अजून आती केलं नाही. हा. सासऱ्याचं प्रेम आहे माझ्यावर, हाय का नाही? हाय की. सासरा म्हणला का मला घेऊन येऊ नको म्हणून? नाही नाही अजिबात नाही म्हणला. पण आपलं कर्तव्य आहे, आपण जर सासरवाडीला जत्रेला आकार जत्रेला चाललोय तर सासरवाडीचा सासरा हा खुश झाला पाहिजे, आग्रह केला पाहिजे पुढल्या वर्षी पण जावा रुजून या. आलं लक्षात? हो हो कळलं. तू बस गाडी. लाडाचं जावय बसा. किती लांब राहिले अजून इथनं? आता माहिती पण नाही का किती लांब राहिले? काय माहिती, पण आता फकाळलोय मी बी. नीटण्या मला नाही तर पाडू नका, उग हाडाची काढ आहे ती माझी एकतर. बसती का गप? हा काळजी. आणि तिथं गेल्या पाहुण्या रावळ्यात म्हणू नको बाबा डोसून आलाय, आबरू घालवू नको. कशाला म्हणती? इज्जतीचं हा. खोबरं कशाला करून घेईन? माझ्या मेहण्या येते ते तिथं आदनं मधनं, मेहण्यान पुढं माझ्या आबरू काढू नको. नाही 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 हा, काय तुला लय नालायक सवय बहिणी देखता काय बी फकळायची. मग. तुझ्या बहिणी दिसल्या किंवा मोठेपणा हाणत जा. हो. माझा नवरा असा, हम्म. माझा नवरा तसा, माझा नवऱ्याची इतकी हवा इकडं तिकडं हा. फुगवून सांगत जा. फुगवून ना हम्म. कुठल्याच पाहिजे तशाच सांगते चला. काय बी होऊ दे. हा. आणि हे बघ, साडूनला पण सांग हा. माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही म्हणून. बरोबर. म्हणजे त्यांना बी वाटलं पाहिजे याला खरंच साडून आपल्या बायकोला मग आपल्या मेहुण्याला राव दाबात ठेवली म्हणून. मी सांगते किती बावळाट आहे ती. आणि त्यांना सांगू नको गाडी लोकांची आणली हो घेतली सांग. बरोबर. काय कोण आपल्या घरी बघा येत नाही. नाही नाही सांगते सगळं आता खरं. चला चला बापूला विचारू आपण. दिसतोय की बापू इथं? हा. बापू, हो ती नानाची जत्रा आहे, हा हा बोकाड बिकाड आहे का एखादं? आहे एक 10 किलोचं बोकड आहे. बरं तुमचा काय? व्यवहार काय करून टाका भाऊ. द्या घ्यायचं काय सांगी? आता द्या घ्यायचं बघा, आता 800 रुपये किलोनी चाललंय. हा किलो ना चाललंय मग. हा मग 10च्या खाली नाही देऊ शकत. बोकड मोठं आहे, 10 किलो डिपनेट पाडणार म्हणजे पाडणार त्याला मोठं. म्हणजे 10,000 रुपये? हा 10. एवढं असतं वेरा का बापूला का? हो त्याला जीव लावून पोचले मी. 4-5 महिने झाले त्याला खायला घाली तसे ते बोकड मग आम्ही आडलोय म्हणून असं अडवून धरतोय वय. बघा कसं आहे ना, मला पटत गावात असेल. पण कुठे भेटला नाही ना आपल्याला, काय करायचं सांगा बरं. भेट नाही पण वाच तेवढंच 1,500 कमी झालं तर. करा कमी कमी करा तुम्ही. बरं ऐका, तुमचा व्यवहार तुम्ही करा, मी जातो. हा आला का थांब की. आलो की मी जातो. हा करा तुमचा व्यवहार. बरं बापू हम्म. द्या घ्यायचं सांग किला का? आता लास्ट सांगू बा, हा त्या राजभाऊचं राहू द्या आणि तुमचं राहू द्या. हम्म. आता तुम्हाला लास्ट सांगतो, मी 9.5च्या खाली बोकाड देणार नाही. हा बघ बापू, ते तुझं 9.5 जाऊ दे आणि माझं बी राहू दे. सरळ आपलं फायनल एक कर, 9,000 रुपये डन कर आणि 9,000 रुपयाला देऊन टाक. चालते मग हा. कधी नेणार आहे? संध्याकाळी तू हम्म. आणि लगेच दे सोडून. हा? बरं चालतंय, मी बांधून ठेवतो गोठ्यावर. या चालते हो. चालते. फायनल हा फिक्स. चालतंय.
कुठं बघत नाही, नाही तर माझी जत्रा कॅन्सल होईल तुझ्या बोकडा पाय. तुम्ही ना काळजीच करू नका, मी गोट्या बांधून ठेवतो. हा, चालते, हो. ये ना. अरे काय होता काय मी काय पाडतो बिडतोय तुला मग देन ताडा काठून मग उलट्या हाताचा. अरे पाहुणे रावळी तरी बघा. अयो राम राम पाहुणं. कुठं चालला इकडे? ते सासरवाडीवरून फोन आला होता, म्हणले मामा म्हणले आखाड पार्टे म्हणजे जत्रा आखाडातली. बर. आणि अवे पाहुणे दर पाहुण्यांना माझ्या आखाडाला जत्रा घातली पाहिजे का नाही नाही? घातली पाहिजे. माझ्यासारखी पाहुण्यांनी नाही, दरवर्षाला दर वर्षाला पाहुण्यांनी आखाड पार्टी आखाडातली जत्रा हा. जत्रा जत्रा, हो. घातली पाहिजे का नाही? पण ह्या वर्षी काय जत्रा होत नाही असं वाटतंय बरं का मला. ग बसा की सख्या मामानं हा तिच्या म्हाताऱ्यानं फोन करून सांगितलंय मला, पाहुणं हा. तुम्ही जत्रेला या. नाही सांगितलं असेल पण काय सांगितलं एवढंच नाही, हा. म्हणलं काय घेता बिता का म्हणलं. बर. म्हणजे कसं आहे आपले नाही, ते बघा, कळतंय आम्हाला. आपल्याला पेशी म्हणून ना बरं का पाहुणं. बरं हा. सासऱ्याची सोय झाली पाहिजे. नाही कसं आहे, पर सासऱ्यानं 4 माणसात म्हणून आहे जावाय हलकट आहे नालाय काय नालायक आहे, बरोबर. का हम्म. एकटा पिऊन येतोय आणि आपल्याला सांगत नाही बाबा आपलं कसं आहे की जे काय क्लिअर असतं काय गं? बरोबर बरोबर. हो का तुम्हाला माहिती सांगतो, हम्म. यांना म्हणलं हो का येताना घेऊन येतो ना असं नाही आपण बर. म्हणलो का नाही आणत, हा हा. पदरची आणतो पदरची. नाही झालं सगळं सगळं खरं झालं. आणि बोकडाचं म्हणलं नियोजन काय आहे का म्हणजे काय? तीच सांगतोय जत्रा काय होणार नाही. म्हातारी एकतर आहे सिरियस. नाही नाही असू दे की हा मामाचा फोन आलता बोका ठरवलंय म्हणले. ठरवलंय, मीच ठरवलंय. हा. हा जावं मग, आणलं असेल बोकाड हा. जावं मग. आणि म्हातारीचा काय मॅटर काय नाही मॅटर, जावा. तीच सांगतोय आम्ही म्हातारी सिरियस काय तुम्ही म्हणले? तीच सांगतोय तर तुम्ही आपलं बाबा हो का आपलं ऐकायचं का आपलं फटका तोंडा आपण बोलत नाही. म्हातारी गावातली एक सिरियस आहे. हा सिरियस आहे का? बावकीतलीच आहे. सिरियस आहे म्हातारी सिरियस आहे भावकीतले हा त्याच्या असू दे. हा जरी गेला तरी म्हणा पाठदिशी जत्रा उरका, पाठदिशी खा आणि आपलं उरका लगेच. काय कसं आहे हं. ते आता आम्ही पाहुण्या रावळ्यांना सांगण्यापेक्षा हा गावातल्या शेणासुरत्या माणसाने एखादं सांगितलं कधी चांगलं व्हा ना दोघात लाभाड बोलत ना. चालते चालते. कसं आहे? हम्म. सिरियस असले काय झाले बघा आपलं सांगायचं काम आहे. हम्म. ओरका खंडकूट करा, बर. एकदा देवाला बकर कापलं इकडं खाल्लं तरी काय अडचण नाही. इकडे काय गाव आहे ना? कापूस तर फक्त बाकी बर. काय म्हणणं बरोबर आहे का नाही? हो, बरं. चालते चालते. अजून काय? नाही काय अजून जाऊ मग. ऐका की हं. तुम्ही घेता पिता का? नाही नाही तसलं नसतं, तसलं नाही. कुणाला नाही सांगत, हा आणलाय खिशात तुंबा टाकून आपण साईडला जाऊन घेऊ. नाही ते तुमचं सासरं घेते, ते सासऱ्यांची सोय करा, असू दे आमचं काही की. नको. हा तुम्हाला दुसरं काय असलं तरी नाही सांगा. ना बघू आमचं आम्ही बघतो. जाऊ थंड तुम्ही. काय नको नको आम्ही घेतो काय घ्यायचं. जत्रा या मग हा. नाही काय नाही नाही, आम्हालाच बोलवा. आमच्याच गावची जत्रा ना, आम्हालाच बोलवा. अवघड आहे. असं दे, या मग माघारी. हा, जावा. ती म्हातारी सिरियस आहे आपल्याला काय करायचंय. हे बघा आपण मरणाला चितायच नाही कोणाच्या. आणि कसं आहे एकदा का बकर पडलं देव मानून घेतोय नाही असं नाही. म्हातारीचं भाऊ काय असेल ते. आणि म्हातारी काय आपल्या जत्रे टायमिंगला टपाकणार आहे का? नाही. थांब अजून 2-4 तास. माहिती की जावं यायचं कशाला टपकते तेव्हा. आणि हे बघ आपण लबाड बोलत नाही. आपलं पाहुण्याला आपलं मी मुद्दा म्हणलं की तुम्हाला घ्यायची का म्हणा तुला वाटत की बाबा तिथल्या माणसांना नाद लावतोय काय भावा ह्यो. आपलं तसंच असतं मग आपण काय लबाड बोलतो काय कुणाला तवा. हे बघ रानातल्या घरी आलोय काढा काढा धाडा धाडा करायचं नाही. तुम्ही नका शिकवू आमच्या घरी आम्हाला कसं वागायचं. अरे बाबा स्पष्ट बोलतो आपण आपण काय लबाडीतलं नाही. कळलं का उतर किती लबाडपण आहे की आम्हाला काय माहित नाही. लग बापू बघितलं की मी आलेलो तुम्ही. दार मग काय राम राम बिम राम हाय का नाही काय. नाही चाललं होतं दोघांचं बोलणं आपलं म्हणून म्हणलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं आपण नियोजन पद्धतशीर. वाक्यच जावाय असावा तर असा. अहो जावयानं सासरवाडीत आल्या मान पान राहायला पाहिजे. कसं आहे सासरवाडीला आज जावाय असा मिळावा की सासरवाडीला सुद्धा वाटलं पाहिजे की कमीत कमी महिन्याला जत्रा घालावी एखादी. हा त्याशिवाय आमचं इकावं लागते का पत्र. बरोबर बोकाडा आहे का बकर आहे मग. बोकड आहे. बोकाडा आहे कळलं का. आणि बोकाड सुद्धा असं तसं ना हे कंभराला असं बोकाड आहे. आणि तुला सांगितल्याप्रमाणे आम्हाला अजिबात म्हणायचं नाही आम्ही माघारी लगेच पाळणार आहे मुक्कामच हाणून जायचं.
तुमचं तोंड पण ठेवा बाई. नाही, नाही. वटा-वटा काय करू काय नका काय पाहुणे म्हणतो पाहुणं? नाही बरं का आयुष्यभर आपल्याला लय बोलायची सवय नाही पहिल्यापासूनच. हा हा आपण कोणाला लय बोलत नाही. नाही की बा. तुम्ही बोला, तुम्हाला मी अडवं लावणारच नाही. बरं, मी काय तुम्ही जे म्हणाल का नाही ती पूर्व दिशा, आपण अजिबात मध्ये मध्ये बोलणारच नाही. बरं ऐका की जा ऐकणार की तुमचं नाही ऐकायचं कोणाचं. हम्म. तुमचा शब्द सराखोपर तुम्ही बोलत राहा. बरं ऐका की ऐक तू जे काय बोलायचं स्पष्ट बोलायचं. आडग्यात भिजत गोंगड ठेवायचं नाही. काय बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. पाहुणं तुम्ही शब्द टाकायचा आणि जावाय ना ऐकायचं. जावाय तुम्हाला असं वाटलं पाहिजे की लाखात एक आपला जावाय फिल्म स्टार. हाय चल आणि मग तुम्ही काळजी कर नका, 4 माणसात तुमचं नाव खाली जाऊन देणार नाही असा जावाय आहे ह्यो. नाही नाही एवढं वटा केल्यावर नसले जावाय शुभून दिसतो. बोलणारच नाही मध्ये आपण. तोंड गप ठेवा. तोंड आपलं गपट ठेवलंय. मामा बोललो मी आल्यापासून नाही नाही काय? अजिबात नाही एक शब्द आपल्या तोंडात काय नाही नाही चुकीचं बोललो काय? नाही अजिबात नाही. कोणाला येडं वाकडं काय? हा हा कोणाच्या अंगावर जाण्यासारखं काय? काहीच नाही. 4 गावातली माणसं आपल्या अंगावर असं बोललो काय? ओहो. आपली हाताची घडी नाका तोंडावर बोट आहे आपलं. हो हाय हाय. बोलणारच नाही. तुम्ही बोला मामा. नुसतं तोंडाचा गिरणीचा पट्टा चालू आहे. नाही मग काय पाहुणं बोला की. आता आपण आडवं लावत नाही तुम्हाला. तुम्ही बोला. मी काय म्हणतोय म्हणा काय ते ना हो का चप्पल घ्या. हा ना टाळलं बाबा आमचं काय चुकलं असलं तर तुमच्या दारात येऊन आम्ही काय बोललो का? हे माझी बायको एवढी नाकाला वांगे लावून बोलते या काय बोललो का आम्ही? वांगी कुठं लावली ती? बघितलं का? म्हणजे राव आम्हाला आमच्या दारात ते दारात किंमत नाही वाटत नाही का जावायला बाबा आखाड जत्रायला आलाय जावाय. कमीत कमी इथं तरी व्यवस्थित बोललं पाहिजे. वाटतं का ना आम्हाला? पाहुणं म्हणा की तुम्ही. अहो रस्त्यात कुठं थांबला होता का? बापू तुम्हालाच काय काम नव्हतं. जावायला फोन केलता ना लाडक्या जावायला. त्याच्यामुळेच मिठू मिठू चाललंय होय. मामा हो नावच का? काय माहित नाही का? तुम्हाला सांगतो, तुम्हाला जो ब्रँड लागतो ना हं. तोच आणला. हा, मग चला की चांगल्या कामाला उशीर कशाला? कुठं? काय म्हणते ते? ती बोकाड बघू की शिजलंय का? बोकड बघायचंय आम्हाला. तुला काय करायचंय? मामानं काय केलंय ती एक जणाची बोकडाची दावणच अख्खी बघितली. मामानं त्यांना सांगितलंय की बाबा जावाय ना माझ्या बोकड बघितल्याशिवाय बोकाड मी पास करत नसतो. काय चुकलं का? बोकाडा आणायचे आणि शिजाय टाकायचे. कळलं? त्याची सोय नको का लावाय? आता म्हणताय शिजलंय, आता म्हणताय नाही अगं, जायचंय. शिजाय टाकायचंय म्हणले. तुला काय अडचण आहे का? मला नाही अडचण, पण मग तुम्ही नीट राहा दोघं पण. आता आमचा बघून येऊन आता हान चप्पल टाळत आमच्या काही. माणसा कुंचा बर चला पाहुणे रावळी येते परत गोड होईल पडदेशी. चला जाऊन येऊ. चला ए गाडी राहू द्या इथंच. नासून चावी गाडीला आहे. इकडे बघ. मेवण्या साडू वजन दाबात सांग. हो हो. चला मामा तुम्ही. काही इसार बिसार घेतलाय का नाही बोकडाचा? काय सर ते म्हणले दुपारून येतो न्यायला ना अजून आता तपास नाही. इसार पण इसरा आणि सगळंच इसरा. का बरं? म्हातारी आजारी होती का नाही? हा, गाचाकली की म्हातारी. झालं. हा? मग आता काय करा? आता काय जत्रा येईल पुढं काय झालं बुवा. सारं कशाचं वाटोळं काय होऊन सगळं राहिलं. वाटोळण काय सगळं नुसतं उगच. काय सकाळी आले होते बघायला. म्हणलं कसं असतं इसार जर घेऊन ठेवला असताना हा. भले नंतर म्हणलं असतं इसार भाऊन माघारी देऊ हा शकत ना, नाही. तेवढंच चुकलं. तुम्ही घेऊन जावा म्हणजे नंतर नेलं तरी चालतंय. हा ना नंतर- इसर घेऊन अडकून ठेवावं. ठेवाय पाहिजे तेवढं झालं असतं ना पैसे. काय आता तुम्ही एवढे हे करताय तरी तुम्हाला लक्षात नाही. हा? आलेच वाटतं, इकडं झाले. होय अरे कर. काय म्हणताय? काय नाही आम्ही बसलो होतो का? तात्या राम राम. राम राम. आला मामा. तात्याला त्या दिवशी आमची गाठ पडली होती. कुठं? आव त्या दिवशी त्यांची लेख दिली ना आपल्या गावात. बर बर बर. तात्या आलो होतं गावात. हा मरणाची पाजली. हा, बघ आता. तात्या पाजली रे. नको नको म्हणस तर दुसरा पॅक दिला बा. नाही नाही इथं तेवढा आव्हान त्यात कानाला खडा नाही. पाहुणं. लका बोकडात लका 10 रुपये कमी करा नाही. अव त्यांना माहित आहे तुम्ही बोकडा सारखा पैसा कमवून कमराला बांधलाय. कसा पैसा 1 रुपया कमी कर. तात्या हम्म. हाय काय गेली का त्या दिवशी आपण? नाही नाही एकच नंबर आणि बारला भेटलो होतो आपण. भेटलो. मटणाला कमी गेली का? नाही नाही ए मामा चिकार मटण हाय काय नाही म्हणलं. बघा आपला स्वभाव असा आहे की बाबा आल्याला पाहुणा राहा. पाहुणं हा रीता माघार जाऊन देत नाही. नाही पण आता रीता जाऊ देत नाही पण तुम्ही इथनं रीता जाचाल त्याचं काय करायचं? येड आहे तुम्ही. हा.
पार्सल येतानाच आणली. नाही नाही बरं पार्सल पाहुणं. पण ज्याच्यासाठी पार्सल घेतली या हम्म. ती गोष्टच कॅन्सल झाली ना. होऊ शकत ना का मामा? झाली कॅन्सल. अहो, आता ए! तुम्हाला काय सांगायचे अरे बाबा. तुम्ही ऐका काय हांड्यानं दारू पाच हांड्या तात्या तुम्हाला पैसे का? ना, पिऊ आपण पण काय झालं मामाची- तुम्ही ऐकून तर घ्या. जत्रा मामाची पेका ठेवायला होतो आपल्याला सकाळ झाला. तुम्ही आमचं 2 शब्द तर ऐकता का नाही? तुम्ही काय बोल नका, मला माहित आहे तुम्हाला मटण लागत. पाहुणं हा पेकाड आहे ना पेकाट बर सेपरेट आपल्यासाठी ठेव. नाही ठेवू की ठेवू. आणि मामा तुम्हाला खोटं नाही बोलत का? बघा ही माणसं माझ्या जीवा भावातली येते. मी तुम्हाला कमी केलं का पाचायला? नाही नाही बापू थांबा, तुम्ही जरा तोंड गप करा. बापू तुम्हाला काही दुसरा जावा भेटला नव्हता का? ह्यो असा देवटा असा शोधून आणलाय तुम्ही. काय काय कमी केलं तात्या? काय अहो, पाहुणचार तोंडे- कमी केला काय? तोंड एखादा कपडा जास्त फुटून गेला असतं बडबड बडबड लावून. पाहुणं माझ्या गावात येऊन ह्या इचरा हांड्यानं दारू पाच हांड्यानं पाजा बाबा ना पाहिजे का? काय हांड्याची हांड्याने पाजली पाजा मान्य नाही आहे, तर पण काय. तुम्ही आमचं 2 शब्द तर ऐका ना पाहून. बरे ते राहू द्याला का. ए राजा भाऊ तुला बी कळलं का? दिवस मावळत चाललाय आता खाटी का आलाय का कापायचे बोकाड सोडून दे पटलीशी चल. तुम्हाला माहिती नाही व्हय? जत्रा बित्रा होत नाही असता म्हातारी गच्चाकली आजारी होती ती. काय झालं? हं. म्हातारी का चांगली? मग तिचं आम्ही सांगतोय मागासपासून तर तुम्हाला कळा नाही नुसतं तात्या. बडबड लावलं या. ऐका मामा, अगा जन्माला येणारा माणूस हा एक ना एक दिवस देवा घरी जाणारच आहे. बर पण देवाला नाराज करून जमतंय का? नाही नाही देवाला जत्रा कोणाची आहे? हा देवाची. बर मामा तुम्ही काय करा, गावातल्यांना हम्म, म्हातारी पोच करून या. हम्म. आपण काय करू, आपण आपलं इकडं नियोजन करू. आपण गाववाले काय म्हणतील या लाज म्हातारी बीज मिलीन नाही. खुशाल आणि भाऊ किती म्हातारे आव, सगळं गाव शान घातलं की आणि मग तोंडात. सांगा जरा समजावून. मग जत्रा कॅन्सल मग आणि मग काय करावं लागल आता? आणि आम्ही 5 दिल दारू. पाहिजे जाऊ द्या ती म्हातारी का चांगली दारूच उतारली. हो तुमच्यामुळे मी बोकड कोणला दिलं नाही काय. हम्म. बरं आता ते जाऊ द्या. म्हातारीचा दावा बिवा झाल्यावर बोकाड घेऊन जावा आणि मामाला पैसे द्यावा. ते काय नाही, यांचं बोकाड माझ्या ताब्यात द्या. तुम्ही या म्हातारी पोच करून, मी करतो कार्यक्रम आज. हा बघा पाहुणे, आमचे तर रीतरिवाज आहे. एखादं कोणाचं भाऊकीतलं गावातलं काय झालं तर काय कार्यक्रम असेल ते सगळं रद्द हा, करते ती, बरोबर. कॅन्सल करते ती. त्याच्यामुळं का नाही ही जत्रा cancel. कॅन्सल. आपण परत बघू 15 दिवसांनी परत हा. जत्रा करायला. म्हणजे आम्ही डबल दारूचं पैसे घालवायचं. नाही नाही, ती तुमचं तुम्ही काय पण करा बापू. ती मी जातो तिकडे, ती बघावं लागेल नाही सगळं. नाही चला. ती कॅन्सलच. चला चला जावा घरी. जत्रा कॅन्सल. हो हो तुम्हाला थांबायचं तर थांबा, नाहीतर आपलं ते पोरीला घेऊन घर गाठा आपलं तुम्ही. चला कॅन्सल. येत नसतो निघा. डाब्यावर जाऊन मटण खातो आम्ही. कॅन्सल म्हणजे एवढी पिलेली काय फुकाट घालवायची का? जायला म्हातारीला बरं आजच गचकायचं होतं. सगळा प्लॅनिंगचा सत्यानाश केला.